कोल्हापूर जिल्ह्यातल्या करवीर तालुक्यातलं हे कसबा बीड गाव. गावची लोकसंख्या 7,500 घरात. इसवी सन 11व्या शतकात भोज राज्याची राजधानी म्हणून या गावाची ऐतिहासिक ओळख होती. या गावाचं कुलदैवत शंकर आहे. पण असं असलं तरी या गावातल्या शिलाहारच्या गणपतीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. गावातला प्रत्येक जण आपल्या दिवसाची सुरुवात या गणेशाच्या दर्शनानंच करतो. उंदरावर आसनस्थ असणारा हा गणपती एकाच काळ्या पाषाणात बनवला असून या मूर्तीची उंची 5 फूट इतकी आहे. विविध अलंकारांना मढलेल्या गणेशाच्या पाठीमागे राक्षसाची मूर्ती आहे. शिलाहार राजाच्या काळात या गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आल्याचं जाणकार सांगतात. याच्या उजव्या हातामध्ये लोहदंड आहे आणि डाव्या हातामध्ये वरील बाजूस ते त्यांचं हत्यार आहे ते, आणि डाव्या हातामध्ये खाली मोदक आहे आणि उजव्या हात हा कृपादृष्टीसाठी हात वर धरलेला आहे त्यांनी. तसेच गळ्यामध्ये जानू आहे. परत सोन्याची मुद्रा वगैरे गळ्यामध्ये अर्पण केलेली आहे आणि मागील बाजूस आपला सेवक म्हणून प्रतिकृती राक्षसाची मूर्ती मागील बाजूस आहे. अशा या गणेशाची ख्याती संपूर्ण पंचक्रोशीत आहे. त्यामुळेच वार कोणताही असो पण गणेश भक्तांची रांग या मंदिरात लागलेलीच असते. शिलाहारच्या गणपतीच्या दर्शनानं यशाच्या मार्गात येणारी सगळी विघ्न दूर होतात अशी धारणा भक्तांची आहे. त्यामुळे नवसाला पावणारा गणपती म्हणूनही या शिलाहार गणपतीची ओळख आहे. आम्हाला तरी आमची श्रद्धा याच्यावर, आम्ही सकाळी आधी ते दर्शन घेतो आणि मग कामाला सुरुवात करतो आणि तो सगळ्यांना पावतेल आहे. सगळं लोक कायम गर्दी असते देवाला. आपली काय मनात इच्छा असते, मग काही असो, शेतीचं काम असू दे, घरगुती काम असू दे, किंवा लग्न समारंभ असू दे, किंवा वैयक्तिक दुसरं कोणतरी असू दे, तर ते यांच्याविषयी मनोकामना आपली इच्छा प्रकट केली तर ते पावतातच. असा एक श्रद्धापूर्वीपासून आणि मला सुद्धा अनुभव तो आलेला आहे. गावातल्या महादेव मंदिराच्या अगोदर या गणेशाच्या मूर्तीचं दर्शन घेतलं जातं. यावरूनच या गणेशाची ख्याती लक्षात येते. अत्यंत सुंदर आणि भक्तांची मनोकामना पूर्ण करणारं असं हे देवस्थान असल्यामुळे या गणेशाच्या दर्शनाला मोठ्या संख्येनं भक्तगण आपली हजेरी लावतात. प्रताप नाईकसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, कोल्हापूर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.